नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी एक अतिशय दिलासादायक व आनंदाचे अपडेट शासनाच्या माध्यमातून आज दिनांक 6 फेब्रुवारी 2026 रोजी आलेली आहे. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना ई-KYC करणे शासनाने बंधनकारक केलेले आहे आणि त्यामुळे योजनेतील पात्र लाभार्थी महिलांनी ई-KYCच्या माध्यमातून दिनांक 31/12/2025 पर्यंत आधार ऑथेंटिकेशनद्वारे ई-KYC प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. परंतु सदर प्रक्रिया पूर्ण करताना लाभार्थी महिलांकडून लाभार्थ्यांच्या कुटुंबातील सदस्य, नियमित कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नसावा किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहे किंवा कसे याबाबत पर्याय निवडताना चुकीचा पर्याय निवडला गेला असल्याचे निर्देशनास आलेले आहे. त्यामुळे योजनेतील निकषांच्या अनुषंगाने सदर लाभार्थी महिलांची सखोल तपासणी करून लाभार्थ्यांच्या पात्रता अपात्रतेची प्रत्यक्ष पडताळणी करण्याबाबत सर्व संबंधित जिल्हाधिकारी यांना कळविण्यात आलेले होते आणि यासाठी शासनाने ऑफलाईन पद्धतीने या अपात्र झालेल्या महिलांची फेर तपासणी करण्याचे जाहीर केले होते. परंतु ऑफलाईन म्हणजे प्रत्यक्षरित्या पडताळणीला जास्त कालावधी लागू शकतो आणि याच्याचमुळे या योजनेतील काही लाभार्थी महिलांना अजूनपर्यंत नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या 3 महिन्याचे हप्त्याचे पैसे मिळालेले नाही. तथापि या अपात्र झालेल्या महिलांनी फेरपडताळणी ऑनलाईन पद्धतीने ई-KYCमध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्याकरिता संधी देण्यात यावी, अशा प्रकारची मागणी या लाभार्थी महिलांकडून व क्षेत्रीय कार्यालयाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे शासनाकडून या मागणीची सकारात्मक दखल घेऊन फक्त याच लाभार्थी महिलांना पुन्हा एकदा ऑनलाईन ई-KYC करण्यासाठी शासनाकडून मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि ही मुदत 31 मार्च 2026 पर्यंत असणार आहे. अशा प्रकारची माहिती शासनाने आज JR जाहीर करून दिलेली आहे. त्यामुळे मित्रांनो, लवकरच लाडक्या बहिणींच्या ऑफिशियल वेबसाईटवर ई-KYC करण्यासाठीचा पर्याय वेबसाईटवर उपलब्ध करून दिला जाईल. यामुळे ज्या लाडक्या बहिणींची ई-KYC चुकीच्या पद्धतीने होऊन त्या अपात्र झाल्यामुळे त्यांचे हप्ते बंद होते, शासनाने ऑनलाईन ई-KYC करण्याच्या पुन्हा मुदतवाढीमुळे या लाडक्या बहिणी तात्काळ आपली पुन्हा ई-KYC प्रक्रिया करून त्या या योजनेमध्ये पात्र होतील आणि त्यांचे थकीत असलेले हप्ते मिळतील किंवा बंद झालेले हप्ते पुन्हा लगेच सुरू होतील. ही महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक अशी अपडेट असल्यामुळे ही अपडेट आपल्या जवळच्या अशा लाडक्या बहिणींना जरूर शेअर करा. धन्यवाद.